काय झालं? मग असे उदास का उभे आहात? एकीकडे मला मात्र म्हणता अशी उदास उदास राहू नकोस घरात, आणि स्वतः मात्र नाही ग, मग अशी ते न्यूज चॅनलवर बघत होतो ना, अख्खं गावच्या गाव गेलंय ग मातीच्या मलब्याखाली. होय हो. भीषण भीषण आहे सगळं. निष्पाप माणसं गाडली गेलीत मातीखाली. हे माणूस माणूसच कारणीभूत आहे. डोंगरावरची छत्रछाया तोडून मोडून टाकली सगळी. छत्रछाया ही, आणि त्यांना घट्ट धरून उभं असणारी मुळंही. नाहीतर काय, मागचा पुढचा विचार न करता तोडून मोडून टाकली झाडं अशी तर निराधार झालेली माती येणारच ना कसरत खाली. अरे पण किती माणसांचा घास घेतला त्या मातीने. असे अनेक संसार नुसते उद्ध्वस्त झालेत. पुरे हो पुरे नका सांगू. अलीकडे ना मला नाही सहन होते सगळं. असं ना खचल्यासारखं वाटतं मला. खरंय. नाही पण माणसाच्या विनाशाला माणूसच कारणीभूत असतो. समजलं का रे? हो. गुड. एक काम कर, हे पुन्हा एकदा वाचून काढ आणि त्यानंतर न बघता लिहून काढायचं. कळलं? हो बाबा. बाबा तुम्ही छान समजवता. मला लगेच कळलं. म्हणजे आई पण छान समजवते. अरे काय ग साक्षी, तुझं सायन्सचं सगळं कळलं ना व्यवस्थित? हो, उद्या टायमिंग लावून पेपर सोडवणार आहे. छान अभ्यास करा. चला जा आता झोपायला. बाबा, मी आज मेघना काकूकडे झोपायला जाऊ? आज आधी काका नाहीये ना. काही गरज नाहीये. उद्या काही शाळेला सुट्टी नाहीये. शाळेत जायचंय. जा चला जाऊन झोपा. ए बघ, सकाळी जर काय वेळेवर उठणार असशील तर जा. अरे अमित, काय चाललंय काय? माझ्या बोलण्याला या घरामध्ये काही किंमत आहे का नाही? का माझी प्रत्येक परवानगी प्रत्येकाने धाब्यावर बसवायचीच ठरवलंय? विजय, तुला काय झालं एवढं चिडायला? ए तुम्ही जा झोपायला. चला पळा, ते घेऊन जा. काय झालं विजय? आणि या घरामध्ये किंमत वगैरे हे जर आती होत आहे. पण मी असं का म्हणते हे समजून घेण्याचा प्रयत्न करणारेस का अमित तू? तेच तर विचारतोय मी, काय झालंय? अरे मुलांच्या परीक्षा आल्यात तोंडावर. बाहेरचं पिझ्झा असं काही खायचं नाही म्हणून मी बजावलं होतं. तरी मी नसताना मुलांनी मेघनाकडून पैसे घेऊन पिझ्झा मागवला. पण यामध्ये चूक मुलांची आहे ना? कमाल करतोयस तू अमित. अरे मेघनाने पिझ्झा मागवायच्या आधी मला किमान विचारायचं तरी की नाही? साधं सांगायचं तरी. आणि हे सगळं होऊ नये, मी चिडायचं नाही असं जर तुझं म्हणणं असेल ना, तर मग काय आनंद आहे. हॅलो. हाय, कशी आहेस? छान आहे. माझी आठवण नाही येते का? मेघना, घरातलं सगळं नीट झालं ना की आपण 2 दिवस कुठेतरी बाहेर जाऊन येऊया. फक्त हुंच करणार आहेस का तू? अरे नाही, ऐकते तुझं बोलणं मी. मेघना, नाही, काहीतरी झालंय तुला. कोणी काही बोललं का? खरंच असं काही नाही झालंय, खरंच. मग कोणी बोलतच नाही तुझ्याशी म्हणून? मे बी. इतकी वाईट आहे खरे मी? कमावून यार मेघना, नक्कीच काहीतरी झालंय तुला. काय झालंय सांग मला प्लीज. अरे तसं काहीच नाही झालंय. फक्त तू खूप दूर जातोस माझ्यापासून असं वाटत होतं रे. तू नाही ना दूर लोटणार मला कधी? वेडी आहेस का तू मेघना? असं कधी होईल का? हा, शक्य आहे का ते? नाही. मग उगीच आपली काहीतरी कल्पना करून रडतेस. वेडी, आय लव्ह यू यार. आणि तुझ्यापासून दूर गेलो तर श्वास तरी चालतील का माझे? वेडपट, मी नेहमीच तुझ्या जवळ आहे, अगदी जवळ. तुला माहितीये, माई पण एकदम नॉर्मल बोलली माझ्याशी. हो. त्यामुळे आता लवकरात लवकर घरातलं सगळं नीट होणार आहे. म्हणूनच तू सुद्धा नॉर्मल राहा, हसतमुख नेहमीसारखी, म्हणजे तुलाच बरं वाटेल. आणि आज जर एकटं वाटत असेल तर साक्षीला बोलावून घे तुझ्याजवळ.
नाही नको, मी ठीक आहे. आणि तू येणार आहेस ना उद्या? येस मॅम, 4 वाजेपर्यंत निघेन मी. लवकरात लवकर पोचीन आणि येऊन तुला जवळ घेईन. ओके? गुड नाईट. रडत बसू नकोस. गुड नाईट. लव्ह यू. लव्ह यू टू. आई वेण्या घाल ना. हो, मी तुला केसांमधला गुंता काढायला सांगितलं होतं, काढलास का तू? हो ग आई, चल ना लवकर. तुला माहितीये ना तो नवीन बसवाला कसा आहे, अजिबात थांबत नाही. अगं हो ग बाई, मला माहितीये, पण तू जरा 1 मिनिट थांब आता. थांब, चल मी घालते पटकन, ये. सॉरी सॉरी. हे काय अजून वेण्याच? आई डबा. पल्लव, नाहीतरी तुला कॅन्टीन मध्ये खायला आवडतच ना. आजच्या दिवस तुम्ही दोघेही प्लीज कॅन्टीन मध्ये खा. हा, मी पैसे देते तुम्हाला. बरं जा, मयूचं झालंय का बघ, मी तोपर्यंत साक्षीला घेऊन येते. हा ए थांबणार नाही आम्ही, नाही तर येशील याव याव करत. तू गप्पा बस, तू जा ना. साक्षी, तुला चांगलं सांगते, मयू सारखा हेअरकट करूया तर ऐकत नाहीयेस. हा अजिबात. दे इकडे रबर बँड. बघ किती प्रॉब्लेम होतो सकाळी. चल. आई, मेघना काकू बरोबर काय झालंय तुमचं? तू तिला डबा सुद्धा करायला देत नाहीस, माझ्या वेण्या सुद्धा घालायला देत नाहीस. हे बघ साक्षी, ह्या मोठ्या माणसांच्या गोष्टीत की नाही आपण नाही पडायचं त्याच्यामध्ये. आपण आता फक्त शाळा आणि अभ्यास याच्यावर लक्ष केंद्रित करायचं, कळलं? चल. पैसे? हा, आणि त्यात काहीतरी झालंय नक्की. हॅलो. हाय, कशी आहेस? बरी आहे. काय करतेस? काय नाही, बसली अशीच. अच्छा, माझी आठवण सुद्धा काढत नव्हतीस? ती तर सारखीच येत असते. काय मूड चेंज केला की नाही तुझा? टेन्शन घेऊन उदास बसली होतीस ना? हसलीस की नाही? तेव्हा आणखी येते हसू. आला 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 आला. अशीच हसत राहा नेहमी. होय, डोळ्यातलं पाणी पुस बघू आधी. हे बघ मेघना, आपलं चुकलं असलं ना तरी त्या सिच्युएशन मध्ये आपण जे वागलो तेच बरोबर होतं. हे फायनली पटेल त्यांना आणि ते माफही करतील आपल्याला. त्यामुळे आपण मनावर गिल्टचं ओझं घेऊन नको वावरूया. आपण मस्त नेहमीप्रमाणे फुल ऑन एनर्जी, आनंदी असंच वावरायचं है ना. कारण काय, एकाच्या उदासीची लागण जशी दुसऱ्याला होते तसंच एकाच्या आनंदाचाही स्पर्श होतोच की दुसऱ्याला, आणि मग तोही हळूहळू आनंदी होतो. तसंही आपल्या घरच्यांची वृत्ती प्रश्न सोडवणं अशी आहे. ते फार काळ अशा रागाच्या किंवा दुःखी मूडमध्ये राहू शकत नाही. आपण जितके जास्त नॉर्मल आणि आनंदी राहू ना तितकीच त्यांना सावरायला मदत होईल. म्हणून तर मी तुला डान्स क्लास सुद्धा बुडवू नको असं म्हणतोय. गॉट इट? येस सर, गॉट इट. अशीच हसत राहा. हे चांगलं आहे ना मेघना. मी ना आता एका स्पिरिच्युअल गुरुचा बिझनेस करतो. हा, म्हणजे मस्त खोऱ्याने पैसे येतील आणि इन्व्हेस्टमेंट पण 0. काय चांगलं आहे ना? कामाच्या नावाखाली गेलायस आणि तिकडे जाऊन या आयडिया लढवण्यात वेळ घालवतोस काय? हे नाही पण खरंच सांग ना, छान आहे ना आयडिया? हो बाबा, मस्त आहे. अरे यार, पण एकच प्रॉब्लेम आहे. काय? नाही म्हणजे मी जर स्पिरिच्युअल गुरु झालो तर तुझे बाबा पण बाबाजींना सोडून माझ्याकडे येतील सल्ला मागायला.
मी मारीन तुला आदित्य. नाही नाही नको, खूप काम आहेत मला. ठेवतो मी, बाय. लव्ह यू. लव्ह यू टू. चहा. अरे वा, थँक्यू. काय कधी येतोय आदित्य? हो, रात्रीपर्यंत पोहोचल म्हणाला. फोन आला होता, 4 वाजता निघणार आहे. Good. आज डान्स क्लास उशिरा आहे माझा. हो का? कसा चाललाय क्लास? चांगला चाललाय नाना, छान शिकवतायत. माई, उद्यापासून जाऊया ना आपण वॉकला, आधी सारखा? बघू. माई आओ प्लीज. माझ्या रागावलात तरी चालेल, पण तब्येतीची हेळसांड नका ना करू तुम्ही. अमित, ऐक ना, आज मी आणि अर्चना जरा शॉपिंगला जाणार आहोत. पैसे आहेत? हो, म्हणजे त्याचसाठी वॉलेट आहे तिकडे. तू काय रागावलेस का माझ्यावर? म्हणजे साक्षीला मेघनाच्या रूम मध्ये पाठवलं नाही म्हणून? अगदीच तुटकपणे वागतोयस म्हणून विचारलं. नॉट एक्झॅक्टली. म्हणजे मेघनाची पूर्णपणे चूक होती असं वाटत नाही मला. वाटलं असेल ना तिला मुलांचे लाड करावेसे. यात तुझा अपमान करण्याचा हेतू होता असं मला वाटत नाही. प्लीजच हा अमित. नाही म्हणजे मुलांचे लाड वगैरे सगळं ठीक आहे, बाकीचं सगळं सुचतं, पण फक्त विचारायचं कसं सुचत नाही रे. आणि तिच्या अशा वागण्यामुळे मुलांना काय मेसेज जात असेल? हेच ना की आईचं नाही ऐकलं तरी चालतं. हे म्हणणं बरोबर आहे तुझं. म्हणजे मुलांना असं वाटतं का म्हणे. आणि साक्षीने तर ना माझी चारही बाजूंनी कोंडी केली. का आता काय झालं? अरे मला विचारत होती ती मेघना काकूने काय केलंय म्हणून. घरातल्या सगळ्यांचं वागणं बदललंय हे मुलांच्याही लक्षात येत असेल. हे विसरलो आपण सगळे. मुलांनाही प्रश्न पडत असेलच ना. आई आपल्याला मेघना काकूच्या हवाली सोडून जाते, आल्यावर तिचं कौतुक करते आणि एकदा तिच्याशी नीट बोलू पण देत नाही. विजया, पाणी एकदा गढूळ झालं ना की ते स्वच्छ करणं खूप अवघड असतं. आणि ते गढूळ होऊ न देणं हे आपल्या हातात असतं. आणि माईसाहेब, जर हे प्रकरण आम्ही तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही मेघनांना आपली म्हटलं असतात का? सूनबाई करून घेतली असतीत का हो तुम्ही? मेघनाने परिणामांची पर्वा न करता लग्नाच्या पहिल्या रात्री आदित्यला सगळं खरं खरं सांगून टाकलं. तिच्यावर आपण खोटेपणाचा आरोप करतोय त्याच मेघनाने. का लपवू शकली असती ती? पण नाही, तिला त्यांच्या नात्यातलं पावित्र्य जपायचं होतं. अरे मी तर 100 मार्क देईन त्या पोरीला. माई, कसला एवढा विचार करताय? आज डान्स क्लास आहे ना. खाल्लंय का तिनं काही? हो, ब्रेकफास्ट घेऊन गेली मगाशी ती रूम मध्ये. एक विचारू का माई? खरं तर नको. माझ्याकडे कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नाही आहेत. आणि खरं तर मला त्रास होतोय त्या सगळ्या प्रश्नांचा, उत्तरांचा. माई,
मी काय म्हणते, तू चल ना आमच्या बरोबर शॉपिंगला. मला राख्या पण घ्यायच्यात. चल, जरा बरं वाटेल तुला. नको, तेवढा उत्साहही नाहीये आणि ताकदही नाही आता. काय ग माई, तू ना हा असा विचार करत बसतेस म्हणून मग हे सगळं असं होतं. बरं ठीक आहे, आमच्या बरोबर नाही, पण निदान राणी काकूंकडे तरी जाऊन बस. म्हणजे त्या गप्पा मारतील तुझ्याशी, तुला आपलं बरं वाटेल. काय ग विजय? हो ना. चला बरं, तुम्ही आमच्या बरोबरच बाहेर पडा. तुम्ही नाही. व्हा पुढे. माझी वेळ झाली की मी जाईन राणे काकूंकडे. तुम्ही नका काळजी करू माझी. नक्की? हो. निघू मामी? हो, जा. बाय. चल. हॅलो. हा बरं ऐक, मी निघाले डान्स क्लासला. तुझं कसं काय प्रोग्राम? आम्ही आता जेवायला जातोय, मग तासाभराचं काम आहे, त्यानंतर निघू. पण तू आज इतक्या उशिरा जातेस क्लासला? अरे आज उशिराच होता क्लास. ओके. ते बरं ऐक ना, साक्षी आहे का तिकडे? तिला दे ना जरा. अरे साक्षी नाही आले रे अजून. का? अरे काय नाही, आम्ही तुळशीबागेत जातोय शॉपिंगला. म्हणजे छोटं मोठं शॉपिंग करायला. सकाळी तिथल्या क्लायंटकडे गेलो होतो मी, तर ओझरती फेरी मारली मी. काहीतरी बघितलंय मी साक्षी आणि मयूसाठी. तिला आवडेल का विचारणार होतो. पण आले नाही आहेत रे अजून. अजून आले नाहीयेत? कमाल आहे. अरे कधी कधी त्या स्कूल बसचा प्रॉब्लेम होतो ना. हो. पण ऐक ना, तुला जे आवडलंय ते घे त्यांच्यासाठी. ओके, चल मग बाय. येतो मी, रात्री भेटू. बाय, टेक केअर. बाय. पण अजून कशी नाही आली आहेत मुलं? अगं मयू, साक्षी आणि पल्लव कुठे आहेत? ते आले नाहीत अजून? नाही. मला वाटलं ते आले असतील. अगं पण तुम्ही एकाच बसने येता ना? नाही, मी माझ्या मैत्रिणीसोबत दुसऱ्या बसने येते आणि ते दोघं दुसऱ्या बसने येतात. अच्छा, पण मग येतील ना ते? हो. बरं बरं, ठीक आहे, जाते. अजून कशी नाही आली आहेत मुलं? मयुरी म्हणते की दुसऱ्या बसने येतात साक्षी पल्लव म्हणून, पण तरी या वेळेपर्यंत यायला पाहिजे ना. हॅलो, नमस्कार. MG बस सर्व्हिस? हो, मी मेघना देसाई बोलतेय. रामबाग रोडच्या कॉर्नरला तुमच्या बसेस येतात ना रोज? हो हो, आमची 3 मुलं आहेत बसला. पैकी एक बस येऊन गेली, एक मुलगी पोहोचली आमची घरी. पण दुसऱ्या बसचा काही प्रॉब्लेम झालाय का? कारण दुसरी बस अजून. काय? सगळी मुलं सोडली? खात्री आहे ना तुमची की दोन्ही बस येऊन गेल्या म्हणून? अहो नाही, कारण आमची दोन्ही मुलं अजून पोहोचली नाही आहेत घरी. तुम्ही चेक करता ना व्यवस्थित? नाही नाही नाही, तुमचं सगळं म्हणणं मान्य आहे मला, पण अहो आमची मुलं पोहोचली नाहीत अजून घरी. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ओके, मी शाळेत फोन करून बघते. हो, थँक्यू. हॅलो, नमस्कार. मी साक्षी आणि पल्लव देसाईची काकू मेघना देसाई बोलते. हो हो हो, हां, 6वी आणि 8वी. अहो मुलं पोहोचले नाहीत अजून घरी. हो, स्कूल बसनी येतात आणि मी त्यांनाही फोन केला होता आता, तर ते म्हणत आहेत की सगळी मुलं घरी सोडली म्हणून. नाही म्हणजे शाळेत काही खेळाची प्रॅक्टिस किंवा काही ऍक्टिव्हिटीसाठी थांबली नाही आहेत ना? ओके ओके, बरं ठीक आहे, बघते मी. हो, थँक्यू.